राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. कोल्हापूर आणि सांगली या दोन महत्त्वाच्या शहरांना आधुनिक दळणवळणाच्या धाग्यानं जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित महामार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. अनेक वर्षापासून रखडलेल्या आणि नागरिकांच्या आशा अपेक्षांचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोल्हापूर सांगली मार्गाच्या कामासाठी नव्यानं काढण्यात आलेली निविदा 19 मे रोजी उघडण्यात येणार आहे. त्यामुळे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागातील नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला कोल्हापूर ते सांगली हा 33 किलोमीटरचा टप्पा गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अडकून पडला होता. 2012 पासून प्रलंबित असलेल्या या महामार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार असल्यानं परिसरातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्यात. या महामार्गाच्या उभारणीसाठी तब्बल 1181.84 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी सुमारे 850 कोटी रुपये महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तर 300 कोटी रुपये भूसंपादनासाठी राखून ठेवण्यात आले. एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदीमुळे हा प्रकल्प केवळ रस्ता उभारणीपुरता मर्यादित राहणार नसून संपूर्ण भागाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. 19 मे रोजी तांत्रिक निविदा उघडल्यानंतर पुढील 15 दिवसात आर्थिक निविदा खुली केली जाणार आहे. त्यानंतर वर्क ऑर्डरची प्रक्रिया जलद गतीने पार पडेल. मात्र प्रशासकीय प्रक्रिया, कागदोपत्री पूर्तता आणि हवामानाचा विचार करता पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या महामार्गाच्या आराखड्यात अत्याधुनिक आणि दूरदृष्टी ठेवून नियोजन करण्यात आलंय. प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ व्हावा यासाठी 11 भुयारी मार्गांची उभारणी केली जाणार आहे. तसेच हातकणंगले इथं तब्बल 900 मीटर लांबीचा भव्य पूल उभारण्यात येणार आहे. हा या प्रकल्पाचा विशेष आकर्षण बिंदू ठरणार आहे. याशिवाय उदगाव इथं कृष्णा नदीवर 240 मीटर लांबीचा नवा पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. तमदलगी आणि निमशिरगाव इथं बायपास मार्ग उभारले जाणार असल्यानं गावांमधील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. विशेष म्हणजे चोकाक ते उदगाव अंकली या मार्गासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच निविदा काढण्यात आली. यावरून प्रशासन या प्रकल्पाला किती प्राधान्य देतं हे स्पष्ट होतं. आता भूसंपादन प्रक्रिया अधिक वेगानं पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला चालना देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर सांगली प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. व्यापारी वाहतूक सुलभ होईल, औद्योगिक विकासाला चालना मिळेल, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे पंख लाभतील. दृष्टिक्षेपात महामार्ग प्रकल्प एकूण अंतर 33 किलोमीटर, 11 भुयारी मार्ग, हातकणंगले इथं 900 मीटर लांबीचा पूल, कृष्णा नदीवर 240 मीटर लांबीचा पूल, तमदलगी आणि निमशिरगाव इथं बायपास. कोल्हापूर सांगलीकरांच्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेला आता आशेचा किरण दिसू लागलाय. विकासाचा हा महामार्ग प्रत्यक्षात उतरल्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग निश्चितच अनेक पटीने वाढणार आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.